श्री गुरुभ्यो नमः. अंतर्ब्रह्मच्या आजच्या या व्हिडिओत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रतिगमन उपचार पद्धती अर्थात PLR या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आज मी आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आपल्यासमोर आणते आहे. या उदाहरणामध्ये माझ्याकडे PLR करून घेण्यासाठी एक 35 ते 40 वर्ष वयोगटातील पुरुष आला होता. अतिशय उच्च शिक्षित असलेला हा तरुण त्याच्या आयुष्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या आणि सांपत्तिकदृष्ट्या अतिशय यशस्वी आहे आणि त्याचबरोबर कौटुंबिक पार्श्वभूमी देखील त्याची अतिशय उत्तम आहे. विवाहित असलेल्या या पुरुषाला 2 मुलं आहेत. आपले आई-वडील, आपली पत्नी आणि आपल्या 2 मुलांसह अतिशय सुखासमाधानानं संसार चालू आहे. बाहेर सामाजिक वर्तुळातही त्या व्यक्तीला खूप चांगल्या प्रकारे वरवर पाहता कुठलीही किचकट अडचण या व्यक्तीच्या आयुष्यात दिसून आली नाही. अतिशय सहजपणे सुरू असलेला हा प्री-टॉकचा संवाद काही वेळात एका अशा प्रश्नापाशी येऊन थांबला, की तो प्रश्न ऐकून मलाही थोडं आश्चर्य वाटलं. या व्यक्तीला त्याच्या आयुष्यामध्ये अगदी लहानपणापासून निरनिराळ्या व्यक्तींना मदत करण्याची तीव्र इच्छा झालेली आहे आणि त्यांनी त्याप्रमाणे कृती देखील केलेली आहे. लहानपणीच्या काही गोष्टी ज्यावेळेला त्या व्यक्तीनं उलगडून सांगितल्या, त्यावेळेला मलाही खूप आश्चर्य वाटलं. जे त्यांचं लहान वय होतं, त्या वयाच्या खूप पुढे जाऊन ती व्यक्ती समोर आलेल्या व्यक्तीला मार्गदर्शन करत होती, मदत करत होती. थोडक्यात अगदी लहान वयापासून ही व्यक्ती चांगला श्रोता असल्याची भूमिका अतिशय व्यवस्थितपणे बजावत होती. आपल्यापेक्षा वयानं लहान असतील, समवयस्क असतील किंवा आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या व्यक्ती देखील आपल्याशी सहजपणे बोलतात, मन मोकळं करतात आणि एक वेगळ्या प्रकारची शांतता देखील त्या अनुभवतात. या दादांना नेमकं याच प्रश्नाचं उत्तर काय आहे हे समजून घ्यायचं होतं. अगदी लहानपणापासून मी अनेक लोकांच्या समस्या ऐकलेल्या आहेत आणि मला जमेल तसं त्यावेळेला जे सुचेल ते मी त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या प्रश्नामधून त्या व्यक्तीची सुटका देखील झालेलं मी अनुभवलेलं आहे. नेमकं असं काय होतं मलाही सांगता येत नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कुठलीही या पद्धतीची काही तयारी केलेली नाही, की व्यक्तीनं माझ्यासमोर यावं आणि घडाघडा बोलायला सुरुवात करावी. मात्र तरी देखील गेली अनेक वर्ष मी हे अनुभवतो आहे. आता मात्र थोडी स्थिरता प्राप्त झाल्यानंतर मला या गोष्टीचं कुतूहल वाटतंय. नेमकं माझ्या बाबतीमध्ये हे काय होतंय? बरं, जी व्यक्ती मन मोकळं करते त्या व्यक्तीचं मन मोकळं होत असताना ती ज्याही पद्धतीनं बोलत असते, ते मी अतिशय शांतपणे, संयमाने ऐकून घेतो आणि त्यावेळेला मला माझाच प्रश्न पडतो, की जो माझ्या जीवनानुभवाचा भाग नाही, जी अनुभूती नाही, तरी देखील अशा पद्धतीनं व्यक्ती ज्यावेळेला वैयक्तिक माहिती सांगत असते, त्यावेळेला मी ते कसं काय ऐकून घेतो? खरं तर या प्रश्नाचं माझ्याकडेही उत्तर नव्हतं. PLRच्या दुसऱ्या सेशनच्या माध्यमातून भगवंत कृपेनं ही व्यक्ती ध्यानाच्या खोल अवस्थेमध्ये पोहोचली आणि तिला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं तिला अगदी सहजगत्या त्या सेशनमध्ये प्राप्त झाली. गतजन्मामध्ये या दादांनी स्वतःला एका स्त्रीच्या स्वरूपामध्ये पाहिलं. ही स्त्री दक्षिण भारतातल्या एका जंगल असलेल्या, डोंगरदऱ्या असलेल्या भागामध्ये आपल्या पती आणि मुलीबरोबर राहते आहे. थोडक्यात आदिवासी समूह ज्या पद्धतीनं डोंगरदऱ्यामध्ये राहतो, तशाच काहीशा पद्धतीमध्ये ही स्त्री आपल्या पतीबरोबर राहते आहे, संसार करते आहे. या स्त्रीच्या आधीच्या पिढ्यांमध्ये वनौषधींचं विशेष ज्ञान त्या घरातील व्यक्तींना प्राप्त झालेलं होतं आणि दर पिढीमध्ये पुढे येणाऱ्या होतकरू व्यक्तीच्या हातामध्ये हे ज्ञान सोपवलं जायचं. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या परंपरेचा पायंडा म्हणून हे ज्ञान या पिढीमध्ये त्या मुलीच्या म्हणजेच या दादांच्या आयुष्यामध्ये आलेलं होतं. वनौषधी गोळा करणं, त्याच्यापासून निरनिराळी औषधं तयार करणं आणि फक्त माणसांनाच नाही, जखमी पशुपक्ष्यांवर देखील त्या औषधांनी उपचार करणं, यासारखी दिव्य गोष्ट त्या मुलीच्या म्हणजेच या जन्मातील त्या दादांच्या आयुष्यामध्ये अगदी सहजपणे घडून येत होती. माणसांचं दुखणं तर या व्यक्तीला कळतच होतं, मात्र मुक्या जनावरांच्या वेदना देखील या स्त्रीला ज्ञात होत्या. आपल्या संसारामध्ये आपली मुलगी आणि नवरा यांच्याबरोबर सुखानं नांदत असताना जी आपल्या हातून लोकसेवा घडते आहे, रुग्णसेवा घडते आहे, त्याचं एक वेगळं समाधान ही स्त्री अतिशय आनंदानं अनुभवत होती. एका नदीच्या किनारी डोंगराच्या उतारावर या स्त्रीची झोपडी होती. ध्यानामध्ये थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या झोपडीतलं आतलं दृश्य जे या दादांनी अनुभवलं ते अतिशय विलक्षण आणि थक्क करणारं होतं. त्या झोपडीमध्ये कामापुरतीच लागणारी मातीची भांडी आणि उर्वरित सगळा परिसर, सगळी जागा वनौषधींनी व्यापलेली होती. ही स्त्री तिच्या आयुष्यामध्ये जे काम, जे रुग्णसेवेचं काम तिला मिळालेलं आहे, ते अतिशय मनोभावे, सश्रद्ध अंतःकरणाने करत होती. जंगलांमध्ये वाढलेली, जंगलांमध्ये वावरणारी आणि जंगलालाच आपलं आयुष्य समजणारी ही स्त्री तिच्या पतीबरोबर अतिशय आनंदाने तिथे अगदी सहजपणे वावरत होती.
आणखीन थोडंसं पुढे गेल्यानंतर जी एक अतिशय गंभीर आणि त्रासदायक घटना भगवंत कृपेनं या व्यक्तीला अनुभवायला मिळाली, ती ऐकत असताना माझ्याही अंगावर अक्षरशः काटा आला होता. या जंगलामध्ये बाहेरून येणाऱ्या काही लोकांनी तिथल्या जमिनीवरती किंवा तेथील जंगलातील जी वनौषधी असतील किंवा जी नैसर्गिक संपत्ती होती, ती आपल्याला मिळावी म्हणून आक्रमण केलं आणि ती जी मुलगी होती, जी वनौषधी गोळा करण्यासाठी एकटीच जंगलामध्ये खोलवर गेलेली होती, आतपर्यंत गेलेली होती, तिच्यावर मागनं भाल्याचा वार केला आणि तो भाला तिच्या छातीमध्ये आरपार घुसला. हा भाला आतमध्ये गेल्यानंतर त्या क्षणी तिचा मृत्यू अटळ होता. तिच्या हातामध्ये तिनं गोळा केलेली वनौषधी क्षणात खाली सांडली आणि ती सांडत असताना मृत्यू ज्यावेळेला जवळ आला, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मनात एकमात्र भाव होता, तो म्हणजे जे ज्ञान मला मिळालं होतं, जी सेवा माझ्या हातून घडत होती, ती आता अशीच अर्धवट राहणार आणि हे ज्ञान माझ्याबरोबर कायमचं मिटून जाणार. हा शेवटचा भाव त्या मुलीच्या अंतःकरणामध्ये मृत्यूसमयी होता, जो या दादांनी स्वतः अनुभवला आणि मग त्यांना आपल्या या स्वभावाचं किंवा आपल्याशी लोकं येऊन का बोलतात, या कारणाचा उलगडा देखील त्याच क्षणी झाला. आपल्या गतजन्मातील सेवेचं जे कार्य आहे, ते आत्ता आपण लोकांच्या दुःखाचा श्रोता बनून नकळतपणे आपल्याकडून भगवंत घडवून घेत आहे, ही तीव्र भावना, ही तीव्र जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आपल्यावर असलेल्या कृपेचा त्यांना प्रत्यक्षात अनुभवही घेता आला. ध्यानाच्या या सेशनमधून बाहेर आल्यानंतर ते दादा अतिशय सद्गदित झालेले होते. गतजन्मातील स्त्रीचा जन्म, जंगलातील वनौषधींचं ज्ञान आणि लोकांची सेवा, पशुपक्ष्यांची रुग्णसेवा, या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी अतिशय स्तिमित करणाऱ्या आणि विस्मयकारक होत्या. मात्र त्या गोष्टींचा सरळ सरळ संबंध आपल्या आत्ताच्या आयुष्याशी त्यांना थेटपणे जोडता आला. लहानपणापासून लोक आपल्याशी येऊन का बोलतात, याचा उलगडा त्यांना झाला. आता वनौषधी नसतील, मात्र मी त्यांचं ऐकून घेऊन एक प्रकारे त्यांना मदत करतो आहे, त्यांचं दुःख हलकं करतो आहे, ही भावना घेऊन ती व्यक्ती अतिशय कृतार्थ अंतःकरणाने माझा निरोप घेऊन इथून निघून गेली. खरं तर या उदाहरणाच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट आपल्याला स्पष्टपणे लक्षात येते. आपल्या आत्ताच्या आयुष्यात जे काही घडतं आहे, त्याचा कुठे ना कुठे धागादोरा हा आपल्या गतकर्माशी, गतजन्मातील आपल्या कृतींशी निश्चितपणे जोडलेला आहे. आता इथे आपल्या बाबतीत चांगलं किंवा वाईट जे घडतं आहे, ते अतिशय व्यक्तिपरत्वे बदलणारं आहे. त्यामुळे आपण गुणात्मकदृष्ट्या त्याचं कुठलंही विघटन न करता, त्याचं वर्गीकरण न करता, जे काही घडतं आहे, ते मी सहजपणे, अतिशय नैसर्गिकपणे जर स्वीकारत गेले, तर अप्रिय घटनांमधून निर्माण होणारा जो ताण आहे आणि सुखाच्या घटनांमधून निर्माण होणाऱ्या आनंदाच्या ज्या लाटा आहेत, त्या मला अतिशय तटस्थपणे म्हणजेच साक्षी भावाने अनुभवता येऊ शकतात. यासारख्या उदाहरणांच्या माध्यमातून अज्ञात असलेल्या, बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे असलेल्या अनेक गूढ आणि दिव्य गोष्टी ज्यावेळेला अनुभवायला मिळतात, त्यावेळेला खरोखर मानवी अस्तित्वाच्या खुजेपणाची जाणीवही तितक्याच गडदपणे अधोरेखित होते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर साक्षीभाव जागृत असेल, तर साध्या सोप्या वाटणाऱ्या घटनांमध्ये देखील परमेश्वरी अस्तित्वाचा अंश आहे, हे आपल्याला सहजपणे लक्षात येईल. वरवर सामान्य वाटणाऱ्या मात्र अतिशय गूढ आणि दिव्य अशा गोष्टींचा अनुभव घेत असताना आपल्यालाही त्यातील दिव्यत्वाची प्रचिती लवकरात लवकर येवो आणि आपल्यातला विवेकी साक्षीभाव जागृत होऊन जळीस्थळी काष्ठी पाषाणी असलेल्या भगवंताच्या त्या विराट अस्तित्वाची अनुभूती आपल्याला घेता येवो, ही सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या सगळ्यांसाठी प्रार्थना करते आणि आज या व्हिडिओमध्ये इथेच थांबते. पुन्हा भेटूयात असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.